टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा सुमारे 125 वर्ष जुना एल्फिस्टन ब्रिज आजपासून बंद होणार आहे। रात्री 9 वाजल्यापासून हा ब्रिज नागरिकांसाठी बंद होणार आहे। पर्यायी मार्ग म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी टिळक पूल असेल, करी रोड पूल असेल, त्यानंतरच चिंचपोकळी पूल असेल याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मुंबईकरांना आगामी काळामध्ये मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो, कारण मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील हा महत्त्वाचा पूल मानला जातो, जो 125 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। स्थानिकांचा या पुनर्बांधणीला जो आहे तो विरोध आहे। इथे नवीन डबल डेकर पूल तयार होणार आहे, जो शिवडी नावाशेवा याला जोडणार आहे। मात्र स्थानिक जवळजवळ 2000 आहेत, ज्यांच्या घरांचं जे तोडकाम आहे या पुनर्बांधणीसाठी होऊ शकतो। त्यांचा विरोध असताना सुद्धा या जी प्रक्रिया आहे ती आज रात्री 9 वाजतापासून सुरू होणार आहे। स्थानिकांचं म्हणणं आहे की आमचं अगोदर पुनर्वसन करा, मगच या ब्रिजचं जे आहे ते काम सुरू करा। साधारण 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी या एल्फिस्टन ब्रिजच्या पुनर्बांधणीसाठी लागू शकतो। दरम्यानच्या काळामध्ये नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामना करावा लागू शकतो, कारण पर्यायी मार्ग म्हणून NM जोशी मार्ग असेल, त्यानंतरच चिंचपोकळी पूल असेल, करी रोड पूल असेल, टिळक पूल असेल, याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मात्र या मार्गांवर जे आहे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होऊ शकतो, त्यामुळे नो पार्किंग झोन म्हणून सुद्धा NM जोशी मार्ग असेल, त्यानंतर सेनापती बापट मार्ग असेल, याला घोषित करण्यात आलेले आहे। चुकूनही या रस्त्यांवर तुम्ही पार्किंग करू नका, कारण तुम्हाला मोठा जो आहे तो दंड लावला जाऊ शकतो। कॅमेरा पर्सन सिद्धेश सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई।